मी पार्थ नरेंद्र प्रेसिडेंट ऑफ सायबर वॉरियर क्लब ऑफ रत्नागिरी। आज आपण QR कोड स्कॅम या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट डॉक्टर अक्षय फाटक सर। नमस्कार। पोलीस सहाय्यक निरीक्षक नितीन पुरळकर सर। नमस्कार। ॲडव्होकेट डॉक्टर आशिष बर्वे सर। नमस्कार। आणि सायकोलॉजिस्ट कळंबटे मॅडम। नमस्कार। तर चला आपल्या चर्चेला सुरुवात करूया। तर अक्षय सर, तुम्ही आम्हाला काय सांगाल की फ्रॉड QR स्कॅम हे स्कॅन केल्याने काय होऊ शकतं? काय आहे की QR कोड जनरेट कसा होतो हे समजून घेतलं तर जास्त सोयीस्कर होईल। आता आपल्याकडे नेटवर्कमध्ये किंवा याच्यामध्ये जर आपण गेलो ना तर GitHub नावाची एक वेबसाईट आहे, आता ती तुम्हाला पण माहिती असेल बेसिकली। त्याच्यावर तुम्हाला सहजरित्या एखादी लिंक जनरेट करता येते किंवा जनरेटेड कोड्स मिळतात जेणेकरून तुम्हाला ते वापरता येतील। आणि मग काय होत आहे की ते स्कॅन करून त्यातनं QR कोड जनरेट केला जातो आणि तो जनरेट करण्यासाठी काही खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आता टेक्नॉलॉजी लागत नाही। बिकॉज ऑफ व्हॉट्सअपवर मेटाचं जे फीचर आलंय त्यावर तुम्ही एखादी लिंक समजा फिशिंग लिंक जनरेट केली GitHubवर आणि ते तिकडे कॉपी केली आणि टू QR कोड असं जर सर्च केलं तर QR कोड जनरेट करून मिळतो फ्री ऑफ कॉस्ट इन ओनली 3 to 10 मिनिट्स। एवढ्याच पॅचमध्ये जर एखादा फिशिंग लिंक किंवा फिशिंग लिंकचा QR कोड जनरेट होणार असेल तर तो QR कोड वापरला जातो। आता तो वापरताना कसा वापरतात तर बरेचदा आपल्याकडे QR कोड स्कॅन करून त्याच्यावर जे काही येईल त्याला यस म्हणायची सवय आहे। मग त्यावर आम्ही विचार करत नाही की QR कोड स्कॅन केलाय तर तो कसला आहे, त्याच्यावर नाव काय आलंय, काहीच विचार करत नाही। फक्त आम्ही QR कोड स्कॅन करतो, यस करतो, पुढे जे काय असेल ते OTPs टाकतो आणि सबमिट करतो। आता बरेचदा तो QR कोड वापरला कुठे जातो जनरेट केलेला फिशिंग लिंकचा, तर दुकानाच्या बाहेरच्या बाजूला बरेचदा शटरच्या बाहेरच्या बाजूला QR कोड लावले असतात, ते गुगल पेचे, फोन पेचे, पेम पेचे कसलेही असू शकतील। आता तो QR कोड तिथे रिप्लेस केला जातो आणि मग तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला गुगल पेचं एक फेक पेज ओपन होतं, त्यावर तुम्ही पिन टाकता आणि त्या पिनचा डेटा त्यांच्याकडे स्टोअर केला जातो आणि मग त्यातून हा स्कॅमिंगचा प्रकार सुरू होतो। त्यामुळे याच्यापासून बेसिकली तो QR कोड तुम्हाला वाचता आला की जातो। नक्कीच सर, तुम्ही खूप डीप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया की सामान्य माणसाने QR फ्रॉड हा जो प्रकार आहे ह्याच्याबद्दल जास्ती माहिती करून घ्यायची असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जर वाचायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? काय गंमत आहे की QR कोड कुठलाही स्कॅन करताना म्हणजे समजा आपण आता गुगल पे, फोन पे खूप लोक वापरतोय म्हणून, तर गुगल पेवर एखादा QR कोड आपण जेव्हा स्कॅन करतो तो स्कॅन केल्यानंतर आपण नाव वाचत नाही, वरती नाव काय आलंय, ज्याचा QR कोड स्कॅन केलाय तेच नाव दिसतंय का, आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर जे पेज ओपन झालंय ते तुमच्याच ऍप्लिकेशनचं आहे का याचं व्हेरिफिकेशन कोणीच करत नाही। आम्ही फक्त ऍप्लिकेशन ओपन करतो, स्कॅन करतो आणि पेमेंट करतो। पण बरेचदा ती जी लिंक आहे, तो जो QR कोड आहे तो फिशिंग लिंकचा पेमेंट गेटवेचा असतो ज्यातून तुम्ही पेमेंट करता। आता पेमेंट केल्यानंतर होतं काय, तो पेमेंट तुम्ही जातंय कोणाला तर ते तिसऱ्याच व्यक्तीला जातंय, त्याच्यामुळे तुम्ही दुकानदारावर मांडून काही होणार नाहीये। सो प्रत्येक QR कोड स्कॅन करताना सगळ्यात पहिलं काय जपाल तर तो QR कोड स्कॅन केल्यानंतर वरती येणारं नाव वाचा आणि तसंच तोच QR कोड जर तुम्हाला दिसतोय की कुठेतरी त्याला काहीतरी पेनाने लिहिलंय म्हणा किंवा त्या QR कोडला कुठेतरी मॉर्फ करण्याचा प्रयत्न केलाय म्हणा, एका बाजूनी कट झालाय म्हणा, असे QR कोड स्कॅनच करू नका। बेटर चॉईस तुम्ही त्या दुकानदाराचा मोबाईल नंबर घ्या, मोबाईल नंबरनी पैसे पाठवा, त्याचे बँकिंग डिटेल्स घ्या, बँकिंग डिटेल्सनी पैसे पाठवा, UPI ID घ्या, UPI ID नी पैसे पाठवा, जिथे स्कॅम होण्याचे प्रमाण कमी होईल ऑटोमॅटिक। तर सर, जसं आपल्याला मगाशी अक्षयदाने सांगितलं की अशा प्रकारचे आपल्याकडे QR कोडचा स्कॅम होतो, तर आपल्या रत्नागिरीत तसं काही उघडकीस आलंय का? हां, रत्नागिरीत निश्चितपणे अशा पद्धतीचे फ्रॉड आहेत, हे वाढत चालले आहेत। QR कोड आधारित जसे फ्रॉड आहेत तसेच लिंक पाठवून जे काय फ्रॉड केले जातात, विशेषतः ज्याला आपण फिशिंग लिंक म्हणतो तशा पद्धतीचे जे फ्रॉड आहेत, आणि त्याच्यातलाच एक प्रकार आहे जो सोशल इंजिनिअरिंग, अशा पद्धतीचे जे फ्रॉड्स आहेत ते रत्नागिरीमध्ये वाढलेले आहेत। लोक त्याला खूप बळी पडत आहेत। जसं की फिशिंग लिंक आहे, त्याच्यामध्ये काय होतं की फिशिंग लिंकमध्ये एक अननोन नंबरवरून लिंक येते आणि ती लिंक क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये काही माहिती भरायला सांगितली जाते आणि ही माहिती जशी आपण भरतो तर आपले पर्सनल डिटेल लोकांचे जे आहेत ते सायबर फ्रॉडस्टर आहे त्याच्याकडे जातो आणि त्याचा वापर करून सायबर फ्रॉडस्टर आपल्याशी फ्रॉड करतात, आपली आर्थिक फसवणूक करतात। ओके सर, तर ह्याबद्दल आपल्याकडे काही आकडेवारी आहे का? अशा पद्धतीचं जर म्हणाल तर 2023 मध्ये आपण रत्नागिरीची जर आकडेवारी पाहिली तर रत्नागिरीमध्ये एकूण गुन्हे जवळपास 67 घडलेले होते जे सायबर रिलेटेड होते। त्याच्यातले जे फिशिंग लिंक असतील, QR कोड रिलेटेड असतील तर असे गुन्हे 4 होते। म्हणजे जवळपास आपण जर आकडेवारी बघितली ही
तर साधारणपणे 30-33% अशी होत होती. परंतु जर 23-24ची आकडेवारी बघितली तर आतापर्यंत 47 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 5 गुन्हे रत्नागिरीमध्ये दाखल आहेत. म्हणजे ही आकडेवारी निश्चितच वाढलेली आहे. जे पर्सेंटेज आहे ते रत्नागिरीमध्ये अशा पद्धतीच्या गुन्ह्यांचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. तर बर्वे सर, जर एखादा असा QR कोडच्या स्कॅमला जर एखादा बळी पडला तर त्याने कायदेशीर त्याला मदत मिळू शकते का व त्याने काय करावे? हो, निश्चित मदत मिळू शकते. आपल्याकडे अनेक कायदे आहेत की जे अशा प्रकारे ग्राहकांच्या, सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी म्हणूनच बनवले गेले आहेत. यापैकी पहिला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज ॲक्ट 2000, IT ॲक्ट ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये अनेक तरतुदी आहेत की जिथे ऑनलाईन फ्रॉड किंवा QR कोड स्कॅमसारखे जे फ्रॉड्स आहेत त्या बाबतीत आपल्याला दाद मिळू शकते. आपल्याला पूर्ण संरक्षण त्यामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रकारे जुना IPC इंडियन पिनल कोड आणि आता भारतीय न्याय संहिता BNS या दोन्ही कायद्यांमध्ये सुद्धा अनेक अशा तरतुदी आहेत की ज्यामध्ये आपल्याला त्या कायद्यांच्या तरतुदी वापरून संरक्षण मिळू शकेल. यापैकी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चीटिंग हा गुन्हा आपण दाखल करू शकतो. जसं की 3 कंपोनंट्स यामध्ये होतात जेव्हा जेव्हा QR स्कॅम होतो तेव्हा. त्यापैकी पहिला आहे डिसीव्ह केलं जातं आपल्याला, डिसेप्शन. सेकंड इंड्युसमेंट आणि थर्ड आहे डॅमेज. या तिन्ही गोष्टी या स्कॅममध्ये अनेकदा होताना दिसतात. डिसेप्शन म्हणजे काय आहे की जे नाही आहे ते तुम्हाला भासवणं, की QR कोड आहे वेगळ्या गोष्टीचा पण तो भासवला जातोय काही वेगळ्या कामासाठी आहे. सो डिसेप्शन झालं, ज्यात तुमची फसवणूक होते आहे असं आपण म्हणूया. सेकंड इज इंड्युसमेंट. इंड्युसमेंट मध्ये तुमचा तोटा ज्यात होणार आहे अशी गोष्ट तुमच्याकडून फसवून काही वेगळीच कारणं सांगून तुमच्याकडून करून घेतली जाते, इंड्यूस केलं जातं की ज्यामध्ये तुमचं हार्म होतं. ही स्टेपही यात होते अनेकदा. आणि थर्ड इज डॅमेजेस. मग तुम्हाला या मेंटल टेन्शन येतं, इमोशनल ट्रॉमाज आहेत किंवा तुमच्या पैसे जातात किंवा प्रॉपर्टीचा लॉस होतो. त्यामुळे हे तिन्ही कंपोनंट येत असल्यामुळे आपण चीटिंगचं सेक्शनही यात वापरू शकतो. तर जेव्हा असे फ्रॉड्स घडतात, जेव्हा ही फसवणूक होते तेव्हा आपण पहिल्यांदा कुठली पावलं उचलली पाहिजेत? तातडीने करण्यासारख्या 2-3 गोष्टी आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपण 1930 वरती कॉल करून कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे. दुसरं, प्रत्येक बँकेने त्यांची पोर्टल्स ओपन केली आहेत किंवा हेल्पलाईन नंबर्स ठेवले आहेत, त्यावर कॉन्टॅक्ट करून झालेल्या फ्रॉडची संपूर्ण माहिती बँकेला कळवली पाहिजे. आणि या व्यतिरिक्तही आपण काही स्टेप्स घेऊ शकतो. जसं cybercrime.gov.in वरती आपण आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. कायदेशीर बाब लक्षात घेतली तर कंप्लेंट रजिस्टर करताना किंवा या हेल्पलाईन्सवरनं मदत मागवताना आपल्याला सगळे डिटेल्स सांगणं आवश्यक आहे. कुणाकडून कशा प्रकारे स्कॅम झालेला आहे याही गोष्टी, हे डिटेल्स त्यामध्ये येतील याची खबरदारी प्रत्येकाने जर बाळगली तर तपास करणंही सोपं जातं आणि भविष्यात जर कोर्टामध्ये केस पुढे चालवण्यापर्यंत विषय गेला तर त्या दृष्टिकोनातूनही ही पहिली जी तुमची कंप्लेंट असते ती फार महत्त्वाची ठरते की तुम्ही काय काय डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत. त्याचप्रकारे तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR सुद्धा लॉन्च करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा सगळे डिटेल्स काळजीपूर्वक तुम्ही सांगू शकता, जेणेकरून पोलिसांनाही तपास करणं सोपं जाईल आणि भविष्यात आपल्याला कोर्टामध्ये केस स्टँड करणं सोपं. तर मॅडम, फसवणूक झाल्यावर जे बळी पडलेले लोक आहेत त्यांच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो? जसं व्यक्ती भिन्नता आपल्याला दिसते, व्यक्तीचे गुण वेगवेगळे असतात, त्याच पद्धतीने हे गुन्हे जे आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात आणि त्याचे परिणाम जे आहेत ते मानसिक पातळीवर वेगळे होतात. जसं भीती, चिंता किंवा नैराश्य येणं किंवा अविश्वास वाटणं स्वतःबद्दल. म्हणजे जसं एखादा लैंगिक गुन्हा घडला तर त्याच्या बाबतीत तो लपवणं किंवा एक स्वतःला दोष देण्याकडे कल जास्त असतो किंवा स्वतःला कमी लेखणं, आत्मविश्वास कमी व्हायला लागतो त्याच्यामधून. आणि काही जणांच्या बाबतीत असं होतं की गुन्हे कोणतेही असतील याच्यामध्ये, फक्त या पद्धतीतच नाही पण सायबर क्राईम जे त्याच्यामध्ये, की काही व्यक्तींच्यामध्ये असं असतं की मला कोण कसं काय फसवू शकतं, माझ्या बाबतीत कसं होतं, त्यांच्यामध्ये आत्मसन्मान कमी होतो आणि मला सगळेच फसवू शकतात असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग तिथे असं होतं की आत्मविश्वास कमी व्हायला मदत होते आणि त्याचा परिणाम होतो की ते मग फोन कमी वापरणं किंवा कुठेच न जास्त वाच्यता करणं, अशा गुन्ह्यांची आपल्या बाबतीत काही घडलं आहे ते मग तो आर्थिक असला तरी. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट कमी होते असं तुम्ही म्हणताय? तर इन्व्हॉल्वमेंट सगळ्याच बाबतीतली कमी होते. एक म्हणजे मोबाईल वापरण्यापासून सामाजिक पातळीवर जे इन्व्हॉल्वमेंट आहे ती सुद्धा, म्हणजे थोडंसं एकटं राहणं, इतरांच्यामध्ये न मिक्सअप होणं, हे जे आहे हे याच्यामध्ये आपल्याला दिसतं. त्याशिवाय आणखीन जे दिसतं ते म्हणजे या व्यक्ती ज्या आहेत
यांच्यामध्ये काही मेंटल डिसऑर्डर दिसतात, जसं स्किझोफ्रेनिया आहे किंवा PTSD आहे, म्हणजे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर, हे त्याच्यामध्ये दिसतं. काही वेळेला आक्रमकता दिसते आणि ही आक्रमकता वाढत जाते आणि त्यावेळेला आत्मक्लेश केले जातात. आत्मक्लेश म्हणजे त्याच्यामध्ये शेवटचा टप्पा असतो आत्महत्या. आणि हे जे आहेत हे मानसिक परिणाम आपल्याला ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला त्याच्यामध्ये एक स्वतःला दोष देण्यामधून हे पुढे पुढे होत जातं आणि त्याचे परिणाम जे आहेत त्याचे परिणाम आपल्याला सातत्यानं या व्यक्तींच्यामध्ये दिसायला लागतात. तर मॅडम खूप छान माहिती दिलीत तुम्ही, पण ही झाली मानसिक. आता तुम्ही आम्हाला सांगा शारीरिक कुठल्या कुठल्या प्रकारचे परिणाम होतात? यामध्ये आपण बघितलं तर डोकेदुखी, पोटदुखी, त्यानंतर मान, खांदे, पाठ याच्यामध्ये वेदना होणं, पोटाच्या समस्या किंवा अपचन, त्या जोडीला भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं. ताण ज्या वेळेला एखादा वाढतो त्यावेळेला अनेक जण असे असतात की ज्यांना अजिबात भूक लागत नाही, पण काही निश्चितपणानं असे असतात की त्यांना सतत काहीतरी खावंसं वाटत असतं. त्याशिवाय झोपेच्या समस्याही यांच्यामध्ये दिसतात. BP हाय होणं, त्वचेचे आजार म्हणजे स्किन डिसीज दिसतात, काही वेळेला अल्सरसारखा आजार दिसतो, दमा जो आहे त्या दम्याचे आजार दिसतात, दम्याचा आजार. अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामधून ज्या वेळेला हे खूप वाढतं त्यावेळेला ताणाची पातळी वाढली की हे आजार होण्याची शक्यता दिसून येते त्याच्यामध्ये. तर मॅडम या फ्रॉडला जे बळी पडतात त्या लोकांना आपण कशा प्रकारे आधार देऊ शकतो? सगळ्यात पहिला आधार आहे तो कुटुंबानं देणं गरजेचं असतं. कारण कुटुंबाकडूनच खूपदा असं होतं की आधीच ते बळी पडलेले आहेत, आधीच त्यांना स्वतःला आत्मविश्वास कमी वाटतोय, त्यावेळेला त्यांना दोषी अधिक मानलं जातं. त्यामुळे त्यांना दोषी न मानणं, मानसिक आधार कुटुंबातून मिळणं. कुटुंबातून ज्या वेळेला हा आधार मिळतो त्यावेळेला इतर आधाराची फारशी आवश्यकता नसते. त्या जोडीला आणखीन असतं सामाजिक आधार. सामाजिक आधारामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांच्या जे विक्टिम आहेत त्यांच्या नीड, गरजा तुम्ही ओळखल्या पाहिजेत काय आहेत ते. आर्थिक त्याला बळी पडलेले असतील तर त्यांच्या बाबतीत त्यांना आर्थिक सहाय्य कुठून मिळेल हे गरजेचं असतं. लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेले असले त्याच्यामध्येही मुली आणि महिला असतील तर त्यांना समाज ॲक्सेप्ट करत नाही. स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण एकमेव गुन्हा असा असतो मुलींच्या म्हणजे एकूण गुन्ह्यामध्ये की मुलींच्या बाबतीत लैंगिक गुन्हे घडले की त्यांना दोषी मानलं जातं. तर ही मानसिकता बदलली पाहिजे. ही एकदम बदलणार नाही पण टप्प्याटप्प्यानं बदलू शकते. त्या जोडीला आणखीन एक त्याच्यामध्ये असतं की ज्या वेळेला समाज आणि कुटुंब येतं त्यावेळेला त्यांना जो गुन्हा घडलेला आहे त्याच्याबद्दलची कंप्लेंट करण्यासाठीचं गायडन्स किंवा मार्गदर्शन करणं. सायकॉलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाणं, म्हणजे मग सायकॉलॉजिकल थेरपिस्ट ज्या आहेत त्यांच्यामधून कुटुंबानं कसं वागायचं या व्यक्तींशी, किंवा त्या व्यक्तीने स्वतः जो काही ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी काय करायचं, समाजामध्ये ताठमानेनं कसं जगायचं आहे, आपली याच्यात चूक नाही आहे हे त्यांना त्याच्यामध्ये बिंबवलं जातं. तर अशा काही थेरपीचा उपयोग. तसंच NGO आहेत काही, त्या NGOचं त्यांना सहाय्य मिळू शकतं. काही ऑर्गनायझेशन्स आहेत अशा की ज्यांच्याकडून मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं. धन्यवाद सर. अजून एक शेवटची टिप म्हणजे तुम्ही काय सांगाल की आता जे वाढते गुन्हे आहेत त्याबद्दल एकंदरीत सायबर क्राईम बघता तुम्ही त्याच्यावर कसं माणसं वाचू शकतात त्या गोष्टीतनं? कसं आहे की सायबर क्राईम थांबवायचं असेल तर तुम्हाला साक्षरता निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी वापरावी, की गुगल पे आलं म्हणून मी वापरलं, फेसबुक आलं म्हणून मी वापरलं, इंस्टाग्राम आलं म्हणून मी वापरलं, पण ते कसं वापरायचं आणि व्हॉट अबाउट देअर सिक्युरिटीज. किती जणांना आज त्याचे सगळे सिक्युरिटीज पर्याय माहिती आहेत तर नाही माहिती. किती जणांना पूर्ण गुगल पे वापरता येतं अशी माणसं पण मिळणार नाही. पण आपण आज बँक खिशात घेऊन फिरतोय हे आपण विसरतोय. आपल्या जीमेल ID वर आपण सगळं कनेक्ट करून बसलोय जेणेकरून आपण काय करतोय हे गुगलला आधी माहिती आणि मग आपल्याला माहिती आहे. अशी आपली आत्ताची कंडिशन आहे. मग याच्यामध्ये जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर जसं तुम्ही करताय की क्विक हिल फाउंडेशनने जो सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा, बरोबर ना, तर तो जो काही कॅम्पेन सुरू केला त्याचा इम्पॅक्ट पण मार्केटमध्ये दिसतोय. म्हणजे आता आज आम्ही जेव्हा सायबर व्हॉलंटियर म्हणून काम करतो किंवा सायबर एक्सपर्ट्स म्हणून काम करतो त्यावेळेला लक्षात येतं की कुठेतरी त्यांचं नाव ऐकायला मिळतं की अरे हा ही मुलं येऊन गेली, यांनी हे सांगितलं, यांना आमच्यापर्यंत पोहोचलंय.
पण मग हे असंच जेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल तेवढा जास्त इम्पॅक्ट मिळेल. त्याच्यामुळे याच्यात मला विचाराल तर सगळ्यात एकच पर्याय आहे, ते म्हणजे याचा अवेअरनेस क्रिएट करा. जेवढा जास्त अवेअरनेस क्रिएट कराल तेवढ्या केसेस ऑलरेडी कमी होतील आणि मग सिस्टीम आहे जी काम करते. त्याच्यामुळे त्याचे काही टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही. तर पुरळकर सर, तुम्ही काय टिप द्याल? हे जे QR कोडचे फ्रॉड आहेत याच्यापासून जर वाचायचं असेल आपल्याला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचा जो सोर्स आहे तो आपल्याला पहिला पडताळावा लागेल. याच्यासाठी काय करता येईल आपल्याला की जो QR कोड आहे तो खरोखर ऑथेंटिक आहे का हे एकदा पाहावं लागेल. याच्यासाठी कुठलाही QR कोड आहे तो आपल्या बँकिंग ॲपमध्ये डायरेक्ट स्कॅन न करता जे QR कोड स्कॅनिंगचे ॲप मिळतात त्याच्याद्वारे जर आपण स्कॅन केला तर ती लिंक आपल्याला कुठे डायव्हर्ट करते, कुठल्या वेबसाईटवर नेते ते आपल्याला समजू शकेल आणि त्याच्या आधारे आपल्याला व्हेरीफाय करता येईल की हा जो आपण QR कोड स्कॅन करतोय तो आपल्याला जो पाहिजे तोच करतो आहे की काही फ्रॉडस्टरचा कडून. तर बर्वे सर, तुम्ही आपल्या पब्लिकसाठी काय टिप देऊ शकता? महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंप्लेंट फाईल करताना कुठलाही आडपडदा न ठेवता सगळे डिटेल्स शेअर केले पाहिजेत आणि बँकेकडे सुद्धा कंप्लेंट लॉन्च करायला विसरू नका. त्यांच्याकडून तुम्हाला कंपेन्सेशन मिळवता येऊ शकतं. तर कंबटे मॅडम, ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही काय टिप द्याल? आपल्या बाबतीत गुन्हा घडलाय हे मान्य करा, स्वीकारा आणि तात्काळ मदत मागण्यासाठी पुढे या. अशा कंटेंटसाठी तुम्ही सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व आपले जे काही व्ह्यूज आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये द्या. धन्यवाद.